नमस्कार. आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी जगाच्या राजकीय आणि आध्यात्मिक संतुलनामध्ये एक मोठी क्रांती घडवू शकते असा तिचा दावा आहे. या योजनेचं नाव आहे दैवी शक्ती 123. चला तर मग या महत्त्वाकांक्षी प्रस्तावात नेमकं काय आहे ते जरा सखोलपणे समजून घेऊया. मानवता एका गंभीर वळणावर येऊन पोहोचलीये. ही फक्त एक ओळ नाहीये, तर या संपूर्ण प्रस्तावाचा, या संपूर्ण डॉक्युमेंटचा तो पाया आहे. याच्या लेखकांच्या मते आपण ज्या जगात राहतोय ना, ते एका प्रचंड मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण हे संकट नेमकं आहे तरी काय? तर मग हे संकट नक्की आहे तरी काय? हे डॉक्युमेंट फक्त एका समस्येकडे बोट नाही दाखवत, उलट ते 3 मोठ्या आणि एकमेकांशी जोडलेल्या धोक्यांबद्दल सांगतं. असे धोके जे आपल्या सगळ्यांच्या, म्हणजे या ग्रहाच्या अस्तित्वासाठीच धोकादायक आहेत. जरा विचार करा, एका बाजूला अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या सुपर पॉवर्समधला तणाव अगदी शिगेला पोहोचला आहे. दुसरीकडे शस्त्र बनवण्याची एक न संपणारी रेस लागली आहे. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे अणुबॉम्बसारख्या WMDsचा धोका तर डोक्यावर टांगत्या तलवारीसारखा आहेच. या डॉक्युमेंटमध्ये तर असं म्हटलंय की हे सगळं मिळून आपल्याला एका महाविनाशाकडे घेऊन जात आहे, म्हणजे जणू काही संपूर्ण मानवजात मिळून सुसाईड करायला निघाली आहे. पण या सगळ्या समस्यांचं मूळ कारण काय असेल? लेखकांच्या मते खरी समस्या बाहेर नाहीये, ती आपल्या आत, आपल्या विचारांमध्ये आहे. आपलं राजकारण आणि भौतिक सुखांवरचं लक्ष इतकं काही वाढलं आहे की आपण आध्यात्मिक ज्ञान आणि मानवी मूल्यांना पार विसरून गेलो आहोत. आणि हाच तो असमतोल आहे जो या सगळ्या संकटांना जन्म देतोय. मग यावर उपाय काय? बरं, हे डॉक्युमेंट एक क्रांतिकारी 3-स्तरीय उपाय सुचवतं. ही एक अशी संकल्पना आहे जी राजकारण आणि अध्यात्म यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. आणि याला नाव दिलं आहे UBUMUD संकल्पना. चला पाहूया हे नक्की काय आहे. तर या संकल्पनेचा पहिला स्तंभ आहे UB, म्हणजे वैश्विक बंधुत्व. याचा अर्थ खूप सरळ आहे. जोपर्यंत आपण जात, धर्म, देश हे सगळे भेद विसरून एक माणूस म्हणून एकत्र येत नाही, तोपर्यंत कोणत्याही मोठ्या समस्येवर आपण मात करू शकत नाही. ही केवळ एक भावनिक गोष्ट नाहीये, तर जागतिक बदलाची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. दुसरा स्तंभ आहे UM, संयुक्त गुरु. आता ही एक खूपच वेगळी कल्पना आहे. विचार करा, जसं देशांच्या राजकारणासाठी संयुक्त राष्ट्र म्हणजे UN आहे, तसंच अध्यात्मासाठी आणि नैतिक मार्गदर्शनासाठी एक जागतिक संस्था असावी, अशी ही संकल्पना आहे. एक अशी संस्था जी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय जगाला योग्य दिशा दाखवेल. आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तंभ आहे UD, म्हणजे वैश्विक निशस्त्रीकरण. आठवतंय, सुरुवातीला आपण शस्त्रास्त्र स्पर्धेच्या धोक्याबद्दल बोललो होतो. हा स्तंभ थेट त्या समस्येवरचा उपाय आहे. जोपर्यंत ही विनाशकारी शस्त्र आहेत, तोपर्यंत खरी शांतता कधीच शक्य नाही, असं या योजनेत स्पष्टपणे म्हटलं आहे. या 3 स्तंभांपैकी संयुक्त गुरु ही संकल्पना सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेते. पण अशी एखादी आध्यात्मिक संस्था प्रत्यक्षात काम कशी करेल आणि तिचा संयुक्त राष्ट्रांशी म्हणजे UNशी काय संबंध असेल? चला याबद्दल जरा अजून जाणून घेऊया. आता इथेच खरा इंटरेस्टिंग भाग सुरू होतो. बघा, संयुक्त गुरु म्हणजे UM हे काही युनायटेड नेशन्सच्या विरोधात नाहीये, उलट ते त्याला पूरक आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंट करणार आहे. UN म्हणजे काय, तर भौतिक शक्ती, वर्ल्डली पॉवर, याला ते शक्ती म्हणतात. आणि UM म्हणजे स्पिरिच्युअल कॉन्शियसनेस, म्हणजे शिव. आणि या प्रस्तावामागची कल्पना किती सुंदर आहे बघा. जसं शिव आणि शक्ती एकत्र आल्याशिवाय सृष्टी चालत नाही, अगदी तसंच राजकारण आणि अध्यात्म एकत्र आल्याशिवाय जगात बॅलन्स येणार नाही. आणि हो, ही केवळ एक हवेतली कल्पना नाहीये. UMची रचना कशी असेल याचा पण एक सविस्तर आराखडा दिला आहे. जसं UN मध्ये सुरक्षा परिषद आहे, महासभा आहे, तशाच समांतर पॅरलल आध्यात्मिक संस्था UMमध्ये असतील. उदाहरणार्थ, UNच्या सिक्युरिटी काउन्सिलला उत्तर म्हणून UMमध्ये आध्यात्मिक परिषद असेल. हा आराखडा बघितल्यावर कळतं की ही योजना किती गांभीर्याने तयार केली गेली आहे. मोठमोठ्या कल्पना तर अनेक जण मांडतात, पण त्यांना प्रत्यक्षात कसं आणायचं, इथेच हा दस्तऐवज खूप वेगळा ठरतो. तो फक्त एक स्वप्न दाखवत नाही, तर ते स्वप्न साकार करण्यासाठी एक 12 कलमी आणि अगदी वेळेचं बंधन असलेली कृती योजनासुद्धा सादर करतो. आणि ही योजना काही दूरच्या भविष्यासाठी नाहीये. 2025-26 या फक्त 2 वर्षातच महत्त्वाचे टप्पे गाठण्याचं लक्ष ठेवलं आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्रांमध्ये जागतिक आणीबाणी घोषित करण्यापासून ते अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या महासत्तांसोबत बैठका घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. यावरून या योजनेची तातडी आणि गांभीर्य आपल्या लक्षात येतं.
पण एवढी मोठी योजना यशस्वी होण्यासाठी कोणाचा पाठिंबा गरजेचा आहे? हे आवाहन नक्की कोणाला केलं आहे? आणि इथेच या योजनेची व्यापकता दिसून येते. हे आवाहन फक्त काही निवडक नेत्यांसाठी नाहीये, हे जगभरातल्या तब्बल 1008 प्रभावशाली व्यक्तींना पाठवण्यात आलं आहे. यामध्ये आध्यात्मिक गुरु आहेत, शास्त्रज्ञ आहेत, कलाकार आहेत आणि माजी राष्ट्राध्यक्षसुद्धा आहेत. यामागचा विचार अगदी स्पष्ट आहे. जागतिक बदलासाठी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातून पाठिंबा मिळवणं अत्यंत आवश्यक आहे. या योजनेचा दृष्टिकोन किती वेगळा आहे हे या एका उदाहरणावरून अगदी स्पष्ट होतं. यात थेट इलॉन मस्क यांना आवाहन केलं आहे की त्यांनी आपली सगळी रिसोर्सेस मंगळावर जाण्यासाठी नाही, तर पृथ्वीवरची ही सामूहिक संहाराची शस्त्र नष्ट करण्यासाठी वापरावीत. हे दाखवतं की ही योजना फक्त सरकारवर अवलंबून नाही, तर कॉर्पोरेट जगालाही त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत आहे. तर मग दैवी शक्ती 1-2-3 हा एक खूपच धाडसी आणि खरं सांगायचं तर खूप आदर्शवादी प्रस्ताव आहे. तो जागतिक राजकारणाला अध्यात्माची जोड देण्याचं एक मोठं स्वप्न पाहतो. पण शेवटी प्रश्न तोच उरतो की आजच्या या जगात जिथे सगळीकडे फक्त सत्ता आणि पैशाची स्पर्धा लागली आहे, अशा काळात खरंच एखादी आध्यात्मिक संस्था राजकारणाला बॅलन्स करू शकेल का? हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.